आपला जिल्हा तरुण आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये चांगले मातब्बर लोक आहेत, त्यांची कॅपॅसिटी काम करण्याची आहे, ज्येष्ठ आहेत, त्यांना दोष देऊन जमणार नाही गौरव. ॲक्च्युली जी भौगोलिक परिस्थिती आहे, आपला जो GDP आहे किंवा इंडेक्स ज्या गोष्टी फायनान्शियल इंडेक्स आहे, या गोष्टीवर निकषामध्ये आपण आकांक्षित झालेलो आहोत आणि याच्यावर काम करताना केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आम्ही असो सगळे एकत्रितपणे काम करतोय. दिवस आलं, पण जाताना विदर्भाच्या पदरात काय पडलं हे आवर्जून आज जाताना आपल्या सगळ्यांना कळेल, जेव्हा मुख्यमंत्री महोदय या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देतील. भावना जोगळी चांगल्या लढाव्या नेत्या आहेत, पॉझिटिव्ह शिकण्यासारखं आहे. अनंतराव देशमुख त्यांच्याकडनं मॅनेजमेंट पॉलिसी शिकली पाहिजे आपण, की त्या ज्येष्ठ वयात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हाताळतात. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे आणि आता आपल्यासोबत आहेत आमदार अमित जनक यांच्या संदर्भानं सांगायचं झालं तर त्यांची 4थी टर्म आहे. रिसोड मालेगाव मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2014च्या मोदी लाटेमध्ये सुद्धा त्यांचा विजय झालेला होता. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. सर, खूप स्वागत आहे गौरव मराठीमध्ये. आज 4थी टर्म आहे, पहिली टर्म जी होती आणि आज 4थी टर्म, कसं बघता या एकंदर 4ही टर्मकडे? नक्कीच 11 वर्षाचा कालखंड या दोन्ही टर्मच्या दरम्यान झालेला आहे. आपल्या रिसोड मालेगावातील मायबाप जनता, माय मावल्या या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे, सहकाऱ्यांचा आशीर्वाद साथ त्यांची सोबत आहे. त्यामुळे गौरव इथपर्यंत मी येऊ शकलो आणि भविष्यातही जे काही काम करायचं ते या सगळ्यांसाठी, आपल्या भागातल्या लोकांसाठी करायचं आहे. मागच्या काही कालखंडात काही विषय घेऊन मी नक्कीच सभागृहात जेव्हाही प्रश्न मांडले त्यांना सोडवण्यासाठी नक्कीच काही ठिकाणी यशाला काही आलंही नसेल, पण भविष्यात ज्या काही गोष्टी मनात आहेत त्या पूर्ण करण्याची ताकद सगळ्यांच्या आशीर्वादात मिळते हे नक्की आवर्जून सांगतो गौरव. या अधिवेशनामध्ये की युवा आमदार म्हणून तुमचा एक मुद्दा प्रकर्षानं चर्चेत राहिला, तो म्हणजे गिरीश महाजनांना तुम्ही विरोधात असताना सुद्धा तात्काळ एक मिटिंग लावायला सांगितली आणि त्यानंतर ती मिटिंग झाली आणि जलशयाचा एक मुद्दा जो आहे तो आपला मार्गी लागला. काय आपल्या वाशिम जिल्ह्यात जी सिंचनाची व्यवस्था आहे त्यामध्ये वाशिम जिल्हा हा मुळात थोडासा अनुशेषाचा भाग म्हणून त्यात बघितला जातो. वाशिम जिल्ह्यात भौगोलिक परिस्थिती नक्कीच मोठ्या धरणांची नाही आहे, मोठे प्रकल्प तिथे होऊ शकत नाहीत, पण जे आहे त्यामध्ये जर आपण व्यवस्थित नियोजन जर केलं तर चांगले प्रकल्प होऊ शकतात. हे मी जेव्हा मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांच्या लक्षात आणून दिलं. नदीजोड प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी आपल्या राज्य शासनाचा प्रकल्प आहे, यामध्ये वाशिम जिल्हा सुद्धा आला पाहिजे हा आपसुकच माझा मानस होता आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लगेच मीटिंग लावून घेतली. त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि काही प्रश्न त्यात मार्गी सुद्धा लागले. तर हे एक सभागृहात काम करताना काही गोष्टीचा आपण जर उपयोग केला, आपण त्यांना व्यवस्थित जर मांडणी केली तर नक्कीच ते सुद्धा पॉझिटिव्हली आपल्याला रिस्पॉन्स देतात. हे आवर्जून उदाहरण तू बघितलं असेल. सध्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, विदर्भाला नेमकं काय मिळालं तुमच्या? विदर्भाला काय मिळालं या प्रश्नाचं संशोधन गौरव तुला सुद्धा करावं लागेल आणि मला सुद्धा करावं लागेल. विदर्भाला या सगळ्या आमदारांचे 7 दिवस नक्कीच आपल्या नागपूरमध्ये हे सगळं मंत्रिमंडळ असेल, महाराष्ट्र शासन असेल, 7 दिवस आलं, पण जाताना विदर्भाच्या पदरात काय पडलं हे आवर्जून आज जाताना आपल्या सगळ्यांना कळेल, जेव्हा मुख्यमंत्री महोदय या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देतील. एक युवा आमदार आहात, अधिवेशनामध्ये विरोधी असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांची मनं जिंकणं हे कसं काय साध्य केलं? गौरव, मला तसं वाटत नाही, कारण की आम्ही सभागृहात आत गेल्यानंतर सत्ताधारी किंवा विरोधक असं नसतो. आम्ही 288 आमदार आणि सगळं मंत्रिमंडळ हे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो आणि जेव्हा केव्हा आम्ही महाराष्ट्र जनतेच्या हिताचे, आपल्या जिल्ह्याच्या, आपल्या भागातल्या लोकांच्या हिताचे प्रश्न मांडतो आणि त्यांना त्या गोष्टी पटतात तर ते सुद्धा आपसुकच चांगला प्रतिसाद देतात. आज बाबांची आठवण येते का? कारण ते एकेकाळी या विधिमंडळाचे मंत्री होते, त्यांचा काय विचार पुढे घेऊन जावं? गौरव, नक्कीच आपसुक नागपूरमध्ये नक्कीच त्यांची आठवण आवर्जून येते, कारण की प्रत्येक वेळेस जेव्हा हिवाळी अधिवेशन असायचं ते सभागृहाच्या जेव्हा सहभाग घ्यायचे तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये असताना गॅलरीमध्ये बसून त्यांचं कामकाज बघायचो, बाकी लोकांचं कामकाज बघायचो. ही जी काही ज्येष्ठ मंत्रिमंडळ काम करणारी लोक आहेत यांचं सुद्धा तेव्हा हे नवीन होते, तेव्हा युवा होते, म्हणजे जवळपास 15-20 वर्षाआधी. तेव्हा हे लोक कसे काम करायचे या लोकांना जवळून आम्ही बघितलेलं आहे आणि हे सगळं होऊ शकले बाबांच्यामुळेच, कारण की त्यांच्यामुळेच आम्ही इथे सभागृहात येऊन हे कामकाज गॅलरीत बसून पाहायचो आणि आज खाली बसून गॅलरीकडे जेव्हा बघतो तेव्हा जुने दिवस आठवतात, आपसुकच त्या गोष्टीची आठवण येते. सध्या आज वाशिम जिल्ह्याला जर बघितलं तर आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखलं जातं. हा आकांक्षित जो धब्बा लागलाय तो मोडून काढण्यासाठी काय उपाययोजना असते? आपला जिल्हा नक्कीच केंद्र शासनाच्या सूचीमध्ये आकांक्षित आहे, पण मी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलतो की आपला जिल्हा हा तरुण जिल्हा आहे. मुळात या जिल्ह्याचा जन्म 97-98 साली झाला. जवळपास 27-28 वर्षाचं वय आपल्या जिल्ह्याचं, त्यामुळे तरुण हा जिल्हा आहे. तरुणात एनर्जी असते, तशी एनर्जी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. आकांक्षित जरी केंद्र शासनाच्या सूचित असेल, पण मी नक्कीच मानतो की आपल्या जिल्ह्यात एनर्जी खूप मोठी आहे, जिल्ह्याच्या लोकांमध्ये एनर्जी खूप मोठी आहे आणि
काही दिवसातच हे आकांक्षित तुझे डब्बा शब्द वापरलं तो सुद्धा इतिहास जमा होऊन जाईल, मी आवर्जून मानतो. एक शेवटचा प्रश्न आहे. रिसोड मालेगावमध्ये अनेक राजकीय दिग्गज आहेत. मग भावना गवळी असतील, तुम्ही आहात, अनंतराव देशमुख असतील. एवढे दिग्गज असल्याच्या नंतर सुद्धा आकांक्षित जिल्हा असणं म्हणजे जिल्ह्यात राजकारण्यांचा काही कमीच नाहीये. पण कार्य करण्याची जी पद्धत आहे ती प्रत्येकाची जरी वेगळी असेल तरी हा कधी पुसला जाणार आहे? मी तुला तेच सांगितलं की आपला जिल्हा तरुण आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये चांगले मातब्बर लोक आहेत, त्यांची कॅपॅसिटी काम करण्याची आहे, ज्येष्ठ आहेत, त्यांना दोष देऊन जमणार नाही गौरव. ॲक्च्युली जी भौगोलिक परिस्थिती आहे, आपला जो GDP आहे किंवा इंडेक्स ज्या गोष्टी फायनान्शियल इंडेक्स आहे, या गोष्टीवर निकषांमध्ये आपण आकांक्षित झालेलो आहोत आणि याच्यावर काम करताना केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आम्ही असो सगळे एकत्रितपणे काम करतोय. मी तुला सांगितलं ना, आपला जिल्हा तरुण आहे आणि येत्या काळात हे आकांक्षित जो ठप्पा आहे तो इतिहास जमा झालेला मी असेल. काही नावं घेतो त्यांच्याकडनं तुम्ही काय पॉझिटिव्ह घेतलं हे मला. भावना गवळी, एक चांगल्या लढाव्या नेत्या आहेत, पॉझिटिव्ह शिकण्यासारखं आहे. अनंतराव देशमुख, त्यांच्याकडनं मॅनेजमेंट पॉलिसी शिकली पाहिजे आपण, की इतक्या ज्येष्ठ वयात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी हाताळतात. हे होते आमदार अमित झनक. अमित झनक हे युवा पिढीतनं येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2014च्या मोदी लाटेत देखील त्यांनी काँग्रेसमधनं विजय मिळवला. त्यानंतर आता त्यांची 4थी टर्म आहे. खरं म्हणजे विदर्भात अनेक जिल्हे आहेत, त्यातलाच वाशिम हा एक जिल्हा आहे. मात्र वाशिमची आकांक्षित जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं अमित झनक यांनी स्पष्ट केलेलं पाहायला मिळत आहे. पाहत राहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात गौरव मराठी.